चेस करण्यात आला होता, थोडासा लांबून खेळलाय आणि इथे मात्र बॉल जात असताना विकेट कीपरकडे येत असताना हा डॉट बॉल. प्रत्येक डावामध्ये एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे जो तुम्ही रनआउट आणि वेस्ट आहे नो बॉल या दोन गोष्टींसाठी घेऊ शकता. LBWला तुम्हाला रिव्ह्यू नाही, त्यासोबत व्हाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू नाही. अंपायर कोणताही डिसिजन क्रुशल असेल तर तो कोणताही डिसिजन असू द्या तो थर्ड अंपायरकडे रेफर करू शकत आहेत. वन्स अगेन ऑप्शनचा बाहेरचा बॉल आणि इथेही तो बॉल जात असताना विकेट कीपरकडे डॉट बॉल लांब ठेवतात आणि त्यामुळे इथे थोडासा करंट देखील बॉलपासून लांब राहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जो मागचा बॉल होता जेव्हा एज घेऊन बॉल गरंगत विकेट कीपरकडे गेला होता तो आपण बघितला आणि देन दोन जे डॉट बॉल पाहायला मिळाले ते जास्त लांब होते. मागचे 3 डॉट आलेत. शेवटचा बॉल कवचला ट्राय करण्यात आला. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात समीर सहजरित्या एकदम आणि डबलचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल होतो आणि अशा पद्धतीने पहिल्या यशस्वी षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 4 धावा. विकेट पडलेत ते विकेट अर्थातच एक पडले बॅटिंग करत असताना खिडकाई. चार धावा पाहायला मिळतात आणि त्यामध्ये एक विकेट देखील गेली आहे. 9:36 डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटं घेतलेली आहेत. ही महत्त्वपूर्ण सूचना कॅप्टन बेतवडे बी. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 ओव्हर्स टाकायच्या आहेत. जेव्हा पॉज असेल म्हणजे सीमारेषेच्या बाहेरून लगेच बॉल आला नाही तेव्हा आम्ही टायमर बंद करू. जेव्हा कधीही स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल तेव्हा देखील आम्ही बंद करणार आहोत. पण विदिन 20 मिनिट्स तुम्हाला कोणत्या परिस्थितीत 4 ओव्हर्स टाकायच्या आहेत, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनल्टी असेल. हर्षल कॅप्टन आलेत सेकंड ओव्हरमध्ये समोरच्या एंडकडून. स्विचेटचा प्रयत्न पील आहे मात्र इथे अंपायर्सकडून कोणताही सिग्नल पाहायला मिळाला नाही. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. बॉल जसा बाहेर निघत होता. शॉट सिलेक्शन योग्य होतं पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डीपमध्ये आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ठेवलाय. ऑन साईडला लॉंग ऑन आणि त्यासोबत आपण स्क्वेअर लेगला फिल्डर पाहत आहोत. प्रयत्न चांगला होता. सेकंड पॉवर प्लेचा पहिला डॉट आला आहे. हे जे पर्सेंटेज आहे डॉट बॉलचं ते फार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 4 डॉट बॉल होते, इथे पहिला आला आहे. तेजस क्रॉस बॅटेड स्टान्स आहे त्याचा. कोला टाकला हवे त्या बॉल बॅटचा आत लागून मिडॉनला एक धाव तर सदी त्या डबलला चान्स घेतले. रनआउटची चान्स. थ्रो खराब. सकाळचं सत्र आहे, तुम्हाला एनर्जी दाखवावी लागेल. प्रशांत थोडेसे नाराज आहेत कारण सेकंड नव्हतीच इथे. चान्स होती रनआउटची ती गमावली आहे. थ्रो खराब. धावा 2. धावा पाहिजे दुसऱ्या बाजूने खिडकाईला. जो आपण डाव सध्या पाहत आहोत मॉर्निंग सेशन आहे. कालही असंच घडलं होतं जेव्हा खार्डी संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा होत्या. 2 विकेट काढल्या होत्या दिवेशने उत्तर शिवचा. देन सेकंड ओव्हरमध्ये त्यांच्या 20 आल्या. सेकंड पॉवर प्लेला त्यांनी कॅपिटलाइज केलं होतं आणि जवळपास 60 पर्यंत ते पोहोचले होते. 60+ रन पहिल्या इनिंगमध्ये होत्या. फुल लेंथ आहे. डाऊन द ग्राउंड खेळत मोठी गॅप. मिडॉनला चेस केलं. बॉल लॉंग ऑनला चाललाय. आलेत फिल्डर. पुन्हा एकदा तेच थ्रो आलाय आणि धावा देखील आपण पाहत आहोत. ते 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 8 या आकड्यावरती. सकाळचं सत्र प्रसन्न करणारं वातावरण. सकाळची गुलाबी थंडी थोडीशी दूर होत चालली आहे आणि प्रत्येकजण आता त्या साखर झोपीमधून उठून या स्पर्धेमध्ये येत असताना आपण पाहतोय. दोन धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. मागच्या दोन्ही बॉलवरती 2 डबल रन्स आलेले आहेत. खराब बॉल अबाउट दी वेस्ट. इट्स अ बीमर आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय तेजस पाटीलने. पहिला षटकार
पहिला षटकार आला, गरज होती या फटक्यांची, कारण बाउंड्रीजमध्ये बॉल कन्वर्ट होत नव्हता आणि या क्षणाला आपण बघितलं तर फुल टॉस पडला, तो देखील अबाउट द वेस्ट पडला आणि त्याला भिरकावलं तेजसने. या 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वरती, तर आता असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन सेट आहे, थोडंसं वाईडिश आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. चान्स इथे ये तेजस पाटीलला. अक्रॉस द बॅट, नॅचरल त्यांचा ब्रेक होता, हलका पुढे पडला बॉल, वळलाय आणि तेजस पाटील याच शैलीने खेळत आलेला आहे. अक्रॉस द बॅट जास्तीत जास्त खेळतो, त्याचा स्टान्स देखील तुम्ही बघितला तर फार अक्रॉस आहे. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. फ्री हिटला कॅपिटलाइज करता आलं नाही. शेवटचे 2 बॉल आणि पॉवर प्ले मधले बाकी. हर्षल वन्स अगेन तेच घडलंय, कॉपी पेस्ट. मागचा बॉल बदलाय, बाहेर निघतोय अक्रॉस द बॅट. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न इथे केला तेजस पाटीलने मागच्या दोन्ही बॉलवरती. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली आहे, तरी देखील जिथे स्क्वेअर लेगला फिल्डर आहे मिड विकेट त्या झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न मध्ये 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल पॉवर प्ले. हर्षल फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉलला डीप स्क्वेअर लेग कडे चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पहिली धाव तर पूर्ण केलेली आहे आणि अर्थातच इथे आता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना आपण बघितलं तर खिडकाईचं धावफलक जाऊन पोहोचलं ते 16 या आकड्यावरती. लेट आता रिव्ह्यू अंपायर तुमच्यासाठी आहे, खिडकाई संघासाठी नाही. रिव्ह्यू विदिन 10 सेकंड बिकॉज टाइम नाही आपल्याकडे आज, हे देखील लक्षात घ्या आणि खेळाडूंकडे लक्ष द्या जेव्हा ते सिग्नल करत असतील प्लीज. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आता इथे कुठे अटेम्प्ट करण्यात आलं. चला फिल्डिंग सेट करून घ्या आपण प्लीज. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. येस, आणि याच बरोबरीने रिव्ह्यू लॉस्ट केला तुम्ही खिडकाई. नो मोर रिव्ह्यू. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 16. पहिली विकेट आली आहे आणि व्हॉइस ऑफ नवीन पोसरी मोपाडा रसाईनी मानवजी मनोरे यांचं देखील आगमन झालं, सुस्वागतम. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर आजच्या अंतिम दिवसामध्ये सतरंगी चषक 2025 13वा पर्व कंटिन्यू केलं प्रशांतने. तडवा धाव आहेत 16. लेग स्टंपला बॉल, खराब लाईन, टर्न करण्यात आला, मोठी गॅप आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला आणि तो सीमा पार, चौकार. खराब होती, लेग स्टंपला बॉल निघाला आणि तिथून तो गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वरती. अटॅक करावाच लागणार आहे कारण धावांची गती नाही. मॉर्निंग सेशन मध्ये तुम्ही खेळताय वेतेवडे 20 संघाच्या अगेन्स्ट. विकेट जरी महेशची पडली असली तरी आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केलाय, कवचला फिल्डर आहे, डीप मधून येतील, डबलला चान्स आहे. वेळ तितकासा, त्या वेळेमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला विनंती आहे, जो कॅप्टन या पहिल्या इनिंगच्या अखेरीस उपस्थित नसेल ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. वाखनबी आणि मोठी देसाई महत्त्वपूर्ण सूचना, दोन्ही कॅप्टन नसतील तर बॉल कमी केले जातील. अंतिम दिवस आहे आज, त्यामुळे वेळ संदर्भात वॉर्निंग स्ट्रिक्ट आहेत. प्रत्येक संघाला विनंती आहे. वाखनबी आणि मोठी देसाई. खोलात बॉल, बॉल इज बॅक.
स्टंपला तर लागला, पण तो कदाचित प्रशांतच्या बॉडीला स्पर्श न करता, त्यामुळे त्याने अपील केली नाही. 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 24-24 या आकड्यावरती. सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना खिडकाई, हाय गावदेवी जय भोले खिडकाई संघाला आपण पाहत आहोत. खिडकाई म्हटलं की शंभू महादेवांचं पौराणिक मंदिर, फार मोठी आख्यायिक आहे त्या मंदिराची देखील, आणि महाशिवरात्रीला खास करून आणि दर सोमवारी देखील मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी जातात. या मॅचमध्ये सध्याच्या घडीला जो एक षटकार आला नो बॉलवरती, त्या व्यतिरिक्त मात्र बाउंड्रीजमध्ये कन्वर्ट करता येत नाही. सध्या पॅव्हलन काहीतरी सूचना करत आहे. पॅव्हलनमध्ये आणि बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, हितेश आपल्याला पाहायला मिळतात, जयेश आपल्याला पाहायला मिळतात, ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय, आणि गोलंदाज जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळतील खिडकाई संघामध्ये. खोलात आणि थेट तो या स्टँडवरती लेगचा मुखडलाय. येते विकेट, धक्का बसतोय तो दुसरा खिडकाईला. त्या ठिकाणी आगमन झालेलं, विनंती आपण या मंचावरती सुस्वागतम. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 25. थर्ड ओव्हरमध्ये आपण आहोत. हितेश लेग स्टंपला बॉल, खराब लाईन, ऑन साइडला टर्न तर केला, फिल्डर उपस्थित, सुपर कॅच. 2 कॅचेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रचित, जो अगोदर मागच्या काही पर्वांमध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असायचा, या सीझन मध्ये चान्स मिळाले. चांगली फिल्डिंग, प्रचितच्या कॅचने शून्यावरती हितेश बाद. सोळा मिनिटांचा वेळ संपलेला. प्लीज फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. फिल्डिंग करणारी टीम बेतवडे बी. ड्रिंक्स पाहिजे, येस 12th मॅन. थर्ड ओव्हर नंतर कंपल्सरी ड्रिंक्स ब्रेक आहे. पाणी घेऊन आपण जाऊ शकता. लवकरात लवकर जा. पॉज करतो आम्ही टायमर. 4 मिनिटं बाकी आहेत, फक्त लक्षात घ्या तुम्ही.
कालचं सत्र आणि प्रफुल्लित करणारे संगीत देखील आपण ऐकलं. थँक्यू डिस्क जॉकी गणेश. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मनोज पवार सर, रतन मानेरकर सर जे ऑन ग्राउंड आहेत. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम, ज्यामध्ये नीरज, साहिल आणि त्याचबरोबरीने दीपांशू. साहिल आज प्रथम तास आलाय. स्वागत आहे दुडणे गावामध्ये तुझे. 25 धावा धावफलकावरती आहेत. कॉमबॉक्समध्ये धीरज आहेत आज ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. मानस मनोरे, व्हॉइस ऑफ नवीन पोसरी, मोपाडा रसायनी रायगड, आणि त्यासोबत थोड्याच वेळात विशालजी पाटील, सरवली भिवंडी यांचे आगमन होईल. धनंजय सुर्वे, त्यासोबत रोहित पाटील असतील, प्रदीप काळन आणि आमची मॅनेजमेंट टीम यांचं मॉर्निंग सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट करायचा होता. प्रचितला आपण पाहतोय, प्रचित तांडेल. मामा बाचे सध्या तरी आहेत. प्रचित जेव्हा जेव्हा असायचा फार विनोदी आहे, शांत असायचा, पण जेव्हा कधी तो बोलायचा 12th मॅन, कारण कॉम्बॉक्समध्ये बऱ्याच वेळेला तो जेव्हा बेतवडी बी खेळायची तेव्हा तो कॉम्बॉक्समध्ये असायचा. या मॅचमध्ये जबरदस्त 2 कॅचेस त्याने पकडल्यात आणि सध्या बॉल चाललाय मोठी गॅप, लॉंग ऑफची चौकार. सुरुवात तेजसला तितकीशी चांगली करता आली नाही, पण शेवट मात्र करण्याची धमक ठेवतोय तो. चौकाराला प्रचितच्या अगेन्स्ट आणि धावफलकावरती आपण पाहतोय त्या 29 धावा. आता तुम्हाला 4 झोनात बॅटिंग करायची आहे. विकेट ऑलरेडी जर आपण बघितले, महेश फार लवकर बाद झाला. महेश पाटील, देन करण पाटील, आणि त्यानंतर आपण बघितलं हितेशला शून्यावरती. नवीन बॅटर ऋतिक मात्रे ऑफ स्ट्राईक आहेत. प्रचितच्या षटकातील पुढचा बॉल. धावसंख्या खिडकाईचा आतापर्यंत 29. खोलात राऊंड द लेग फोल्ड आणि येते विकेट. फलंदाज तेजस पाटील देखील होतोय बाद. 4था धक्का खिडकाईला. सूचना करत आहे टीम बेतवडे, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जो नियम आहे, इनर कॅप घालून तुम्ही बॉलिंग करू शकत नाही. येस, सो अंपायरकडे ती द्या आपण प्रचित. आणि प्रत्येक संघाच्या गोलंदाजाने महत्त्वपूर्ण सूचना आहे. ऑलरेडी असोसिएशनमध्ये जी नियमावली आहे तीच या स्पर्धेमध्ये देखील आहे, त्यामुळे ती फॉलो करा. सुरुवातीला नियम आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. सध्या तरी ती सवय नाही प्रत्येक बॉलरला, पण ती हळूहळू जरूर होईल. येस, अंपायरला खास करून या सूचना आहेत. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 29. त्याबद्दल कोणती पॅनल्टी नाही, पण ते आता जे काय असोसिएशनचे आपले नियम आहेत ते आपण फॉलो केलं पाहिजेत. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 29ला विकेट आली, ती 4थी. आणि नवीन बॅटर जयेश मैदानाच्या हात आलेत. पोलार्ड या नावाने जरूर त्याला ओळखलं जातं कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये. मात्र त्या पोलार्डला आता तसा खेळ करावा लागणार आहे. फोर्थ ओव्हरमध्ये सध्या तरी आपण आहोत. चला, फक्त 2च मिनिटं बाकी. टीम बेतवडे लक्षात घ्या. 3 बॉलचा खेळ आणि बाकी या षटकातील. द विकेटने प्रचित आतापर्यंत लाईनला पकडून बॉलिंग त्याने केलेली आहे. जसा शफल झाला खोलात टाकलाय. ऑफसमचा बाहेर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव तर सहजरित्या डबलला चान्स घेतले. 2 धावा मिळतील. प्रवीण प्रशांत यांचा भाचा आहे प्रचित, आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याच्याकडून आपण पाहतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. कुमार दर्शित मयूर पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मयूर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. शेवटचे 2 बॉल आणि बाकी आहेत या षटकातील. लेगस्टम्पला फार बाहेर उभे राहिले जयेश. पुल करायचं होतं. बॉल आत लागला. मिड विकेटला चाललेला ऋतिक चान्स घेईल का डबलचा, आणि फिल्डिंग चांगली झाली. थांबावं लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. डीप मध्ये गौरवला आपण बघितलं
आणि या सिंगलने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 32. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे. पुन्हा एकदा कॉल करेन. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स वाकणबी आणि मोठी देसाई. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, जो कॅप्टन उपस्थित नसेल आणि त्याचा ऑपोनंट कॅप्टन उपस्थित असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र बॉल आम्ही कमी करणार आहोत. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, बॉल टोला लागून लॉंग ऑफला, फिल्डर त्याचा वाक्याबाहेर. येतात 6 धावा शेवटच्या बॉलवरती आणि ओव्हरऑल खेळीकाई संघ जाऊन पोहोचला 4 गडी बाद 38 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. ओव्हर्स बरोबर 20 मिनिटांमध्ये टाकलेल्या आहेत. आता शेवटच्या षटकासाठी टाइम घेऊ नका प्लीज. कमॉन, आज आम्ही तुमच्या मागे नाही तर वेळेचं मागे लागणार आहोत. त्यामुळे लक्षात असू द्या प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचीच आहेत. धाव फलकावरती सध्या आपण पाहतोय 38. 4 ओव्हरचा खेळ संपला. लास्ट बॉलवरती जो प्रचितच्या षटकार आला त्यामुळे षटक थोडंसं कोणा कॅपिटलाइज झालं. मागच्या काही षटकांच्या तुलनेमध्ये पहिलं षटक 4 धावांचं, दुसरं षटक 12चं, तिसरं 9चं, तर चौथं 13चं आणि 5व्या षटकामध्ये आला जर्सी नंबर 5 दर्श पाटील. एक्स्ट्रा कव्हर डीप ठेवलं, लॉंग ऑफ डीप आणि ऑन साईडला 3. सध्या पहिला बॉल जयेश पाटील साठी. कट करायचा होता, एज घेऊन विकेट किपरने कॅच पकडली आहे. विकेट, फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या वाकण बीडचे कॅप्टन उपस्थित राहिलेले टीम मोठी देसाई. या मॅचच्या सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर वाकणच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. ही महत्वपूर्ण सूचना प्लीज. वेळेचं बंधन, अंतिम दिवस आहे. लॉफ्ट करायचा होता मात्र इथे बॉल विकेट कीपरकडे गेलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आता विकेट सॅक्रिफाईस. नवीन बॅटर ओम होतोय बाद. स्कोर मात्र जर आपण बघितला तर तो थांबलाय सध्या 38 वरती आणि विकेट मात्र एका मागोमाग चालले आहेत. ऋतिकने स्ट्रायकिंग एंडला कॉन्फिडेंटली स्ट्राईक घेतली आहे. अक्रॉस बॅट वरती चढला बॉल, बॅटच्या शोल्डरला मिस टाइम आहे. वाईड इश लॉंग ऑनला कॅच आणि येते आणखी एक विकेट. फलंदाज होतोय बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावा पाहिजेत. हो, लाईन खराब, दिशा दिली आणि त्या डिफाईन लेगला बॉल निघालाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. सुबब वेसावकरांची गाणी 42 वरती सध्याचा धावफलक पोहोचलाय. बॉल आणि बाकी आहे 2 धावा पाहिजेत आणि आलेला सध्या हर्ष त्याच्या बॅटमधून चौकार. लाईन खराब होती हर्षची, जो गोलंदाज आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, लॉफ्ट केला, मिस टाइम. लॉंग ऑन द फिल्डर आहेत, कॉल दिलाय त्या ठिकाणी गौरवने आणि त्याने टिपलेल्या झेलने. विकेट येते हर्ष पाटीलची. द काणखे. चला, नवीन बॅटर तुम्हाला आता लवकरात लवकर जायचं. 25 मिनिट्सचा जो काही टाइम आहे तो आता जरूर होतोय. 42 शेवटचा एक बॉल. टीम मोठी देसाई पुन्हा एकदा सूचना करेन, या मॅचचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, ऑपोनंट वाकण बीचच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल आणि त्याच बरोबरीने योग्य त्या वेळेवरती मॅचला तुम्ही सुरुवात करू शकले नाही तरी देखील तुम्हाला पॅनल्टी असेल. कोला टाकलाय, ट्राय केला बॉलला, वाईडिश लॉंगॉनकडे बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं फंबल, डबलला चान्स, थ्रो चांगलाय, मात्र येत असताना शेवटच्या बॉलवरती त्या 2 धावा. पॅवेलन थोडंसं फ्रस्ट्रेट आहे, त्याचं महत्त्वपूर्ण कारण की धावा बनल्या नाही. धावा होत असताना विकेट पडल्या. कोणाला अटॅक करायचं, कोणत्या षटकामध्ये आपल्याला थोडंसं डिफेन्सिव्ह खेळायचं आहे, ही रणनीती थोडीशी कुठेतरी ती बाजूला सरली. त्याचं महत्त्वपूर्ण कारण कॅप्टनची विकेट लवकर पडली आणि टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर तेजस पाटील एकमात्र फलंदाज तो धावा बनवू शकला. त्या व्यतिरिक्त कोणत्याही बॅटर मैदानाच्या आतमध्ये टिकूच शकला नाही. ऋतिकच्या बॅटमधून देखील आपल्याला जरूर एक षटकार पाहायला मिळाला आणि ओव्हरऑल हा डाव संपलाय. धावा बनलेल्या त्या 44 आणि 45 धावांचं मात्र आता लक्ष ठेवण्यात आलंय. तर बॅटिंग करत असताना बेतवडे बी समोर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. सो यानंतर देखील जे खेळत आहेत त्यांना विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. अंपायर्सला सूचना आहेत, येस पहिला डाव बरोबर विदिन 25 मिनिट्स आपण कंप्लीट केलेले आहेत. अशीच प्रत्येक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. आपण टॉस करूया. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेन. जवनबान मोठी देसाई, लास्ट टू लास्ट इयर चॅम्पियन होते ते. सो वाकण बी एका बाजूला सोमनाथ, एका बाजूला वरुण आहेत आणि मंचावरती मयूर पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल सोमनाथ गायकर, कॅप्टन ऑफ वाकण बी. टेल्स इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस देखील त्यांनी जिंकलेला आहे. वरुण 2 मिनिटं फक्त. कॅप्टन बाईट कंपल्सरी आहे. सोमनाथ, मॉर्निंग सेशन आहे. प्रथमतः तुमचा आभार की योग्य त्या वेळेवरती दोन्ही कॅप्टन तुम्ही आलेलात. टॉस जिंकला, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करू. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये बरेच वर्ष तू खेळतोयस, 13वं सीझन आहे. या स्पर्धेने आजपर्यंत वाकण बीला काय दिलंय, कुठपर्यंत तुम्ही पोहोचलेलात, कसा या स्पर्धेमधला तुमचा परफॉर्मन्स आहे? बऱ्याच वेळ ही टुर्नामेंट आम्ही कधी रनरअप राहिलोय, कधी थर्ड राऊंडला आम्ही हारतोय, पण यावेळी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. सध्याच्या सीझनमध्ये चांगला परफॉर्मन्स सुद्धा संघ करतोय. कसा आहे स्क्वॉड, काही चेंजेस आहेत आज? कोणता खेळाडू नाही की ऑल टीम ऑल प्लेयर सगळे आहेत? सगळेच प्लेयर आहेत. एकच प्लेयर नाही, फक्त डी के पाटील नाही आहे, बाकी ओव्हरऑल सगळे प्लेयर आहेत. शुभेच्छा तुला मॅचसाठी. वरून अगदी जसं आम्ही सूचना करत होतो त्या वेगानेच तू आलास आणि इथे पोहोचलास देखील, त्याबद्दल आभार. प्रत्येक संघाला ही सूचना आहे. टॉस गमावला, बॅटिंग तुला करायचे. काय काय वाटतं, कितपर्यंत तुम्ही पोहोचाल? आता इथं तर स्कोअर जास्तच होते, तर 70-75 धाव पाहिजेतच. येस, आणि मागच्या काही पर्वांमध्ये मोठी देसाई मी बघितलं टॉप 4 मध्ये वारंवार पोहोचलेले. चांगला परफॉर्मन्स खास करून या स्पर्धेमध्ये त्यांचा राहिला आणि उंबरलीच्या स्पर्धेमध्ये जो रणचेस आम्हाला पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स जरूर आहे बॅटिंग ऑर्डरकडून, पण तुला काय वाटतं की मयूर, जे काय टॉप ऑर्डरमध्ये बॅटर्स आहेत, आकाश, जितेश, यांना बघून कोणाकडून जास्त अपेक्षा करतोयस? जास्त करून तर जितेशदा आणि मयूरदाकडून अपेक्षा आहेत. नाही ना, त्यांना सोडून
त्यांना सोडून आहेत प्रतीक आहेत, आकाश आहेत, अजून संदेश पण करू शकतो बॅटिंग. येस, तुलाही शुभेच्छा या मॅचसाठी. सगळे आहेत की काही अनुपस्थित आहेत, ॲबसेंट आहेत? सगळे आहेत. योग्य त्या वेळेवरती या आणि मॅचला लवकरात लवकर आपण पुढच्या सुरुवात करणार आहोत. पुढे जे संघ खेळत आहेत त्यांनाही या सूचना आहेत, दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहा, अन्यथा आज मात्र तुम्हाला पॅनल्टी असेल. सतरंगी चषक 2025 या 13व्या पर्वामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. आणि या मॅचचा आपण वळतोय सेकंड इनिंगकडे आणि आवाज ऐकूयात नवीन पोसरी मोहपाडा रसायनी रायगडचा, ज्याने फार कमी वयामध्ये, खरं तर आपण बाल कीर्तनकार बघितलेले आहेत, बाल अभिनेते आपण बघितलेले आहेत, पण हा मी म्हणेन बाल समालोचक देखील होता. आजही तुम्ही गेले जर यूट्यूबवरती मानस मनोरे कॉमेंट्री टाकल्यानंतर वयाच्या आय थिंक 10व्या वर्षी ज्याने समालोचन केलं होतं आणि टेनिस बॉल क्रिकेट या ऑफिशियल वाहिनीवरती देखील त्या ऑफिशियल वाहिनीने त्याची दखल घेतली होती. आता तो मोठा झालाय. ऐकूयात नवीन पोसरी मोहपाडा रसायनीचा आवाज मानस मनोरे यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण काहन सर. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला वंदन करतोय. त्यानंतर ज्या राजाच्या सोबत होत्या 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते आपली गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी झिजवली ज्यांनी काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभूराया. त्या छत्रपती संभाजी महाराजांना देखील मानाचा त्रिवार मुजरा करूयात. आणि तदनंतर ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण आहोत, राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा आणि सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, कारण जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि त्यामुळे या महाराष्ट्र भूमीला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वंदन. तदनंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. चिते मात्र फायनल टी अर्थातच सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटणे यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली सतरंगी चषक 2025ची स्पर्धा पर्व 13व मध्ये मी तुमचा लाडका क्रिकेट समालोचक मानस मनोरे करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुपर संडेचा आजचा दिवस, अर्ली मॉर्निंग सेशन, पहिलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. जिथे मात्र येणारे 30 बॉल टार्गेट सेट केलं गेलं आहे. 45 धावेंचं सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करते. प्रशांत आणि त्यांच्या समवेत प्रवीण. P1चं पहिलं पॉवर प्ले असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज तेजस यांना पाहतो आहे. सुरुवातीची 4 षटकं जी आहेत 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय मिड ऑनच्या वरून. पॉवर प्लेचा फायदा, बॉल सीमा पार. पहिला चौकार 4. मातीच्या घागरी झेल सुटला गेलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. ज्या खेळाडूने पहिल्या बॉलवरती चौकार मारला त्यांना दिलेलं जीवनदान मात्र धोक्याची घंटा असेल बॉलिंग टीमसाठी. हे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. धावांना डिफेंड करण्यामध्ये एव्हरी रन इज व्हॅल्युएबल असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ही झेल आणि ही धाव धोक्याची असेल. न्यू बॅटर अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळतील. प्रशांत आंडील. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. दिशा दाखवण्याचा प्रयत्न सावध पवित्रा घेतला गेला.
स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. सुरुवात जरी तुम्ही शांत केली, परंतु तुम्ही जर निरंतर चालत राहिलात तर विजय तुमच्या वाटेला येतो. आणि यावेळेस मात्र सावध पवित्रा देखील घेतला. पुनश्च एकदा बॉलर तयार आहेत. यावेळेस कमिट झाले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साईड. पंच आमच्या दिशेने दोन हात समांतर करतील. अवांतर बॉलचा इशारा मात्र यावेळेस येतो आहे. वाईट बॉल फेकायचे नाही आहेत. ॲज अन बॉलर लाईनची कन्सिस्टन्सी तुमची किती चांगली आहे हे दाखवून देतं की तुम्ही किती मोठ्या दर्जाचे गोलंदाज आहात. आणि तेच करण्याची गरज देखील आहे यावेळेस पहिल्या षटकामध्ये. तेजस चौकाराचा मार बसला, तदनंतर कमबॅक झालं होतं. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्पाचा चेंडू आहे. ऑफसाईडला वाईडिश लॉंग ऑफमध्ये घरंगत चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी येतील. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आणि जेवढे प्रेक्षक मॉर्निंग सेशनमध्ये घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तर सगळ्यांचा देखील आपण मोस्ट वेलकम करूया. आत्तापर्यंत स्कोरकार्डवरती धावा पाहतो आहे. 7 धावा झाल्यात. 7 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 45चं टार्गेट तुम्ही चेस करतायत. अजूनही 38 धाव्यांची गरज आहे. आणि कालावधी देखील जो तुम्हाला दिला गेला आहे 20 मिनिटांचा, त्यामध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य आहे. कारण या स्पर्धेचे नियम कडक आहेत. आधीच रिव्हर्स झाले होते. फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. अकूट टप्पाचा बॉल आहे. बॅटची आतली कडा घेतो आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल खेळला होता. यावेळेस देखील मात्र एक सिंगल धाव मिळते. बॅटर विन्स टू द मॅचेस बट बॉलर विन्स टू द टुर्नामेंट असं म्हटलं जातं. पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार बसल्यानंतर जे कमबॅक केले गोलंदाज तेजसने, कौतुकास्पद कामगिरी आहे. संघाच्या नावासाठी, गावाच्या नावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण समर्पण महत्त्वाचं आहे. या खेळाडूने तेच केलं आहे. यावेळेचा चांगला चेंडू आउटसाईड टॉप स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मेरिटच्या हिशोबाने फटका खेचला नाही. जर रायटी बॅटरला आउटसाईड टॉप स्टंपची गोलंदाजी केली, ऑफसाईड स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. यावेळेस शेवटचा चेंडू मात्र डॉट निघून चाललाय. डॉट बॉलच्या बरोबरीने P1चं पहिलं षटक संपलं जाईल. स्कोरकार्डवरती 45 चेस करत असताना विदाउट लुझिंग अ सिंगल विकेट 8 रन्स इज ऑन टोटल पाहायला मिळेल. आणि समीकरणामध्ये मात्र बदल होईल. येणारे 24 बॉल्स आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 37 धाव्यांची गरज 24 चेंडूंमध्ये. चला, 5 मिनिटांचा कालावधी आपण पहिल्या षटकासाठी घेतला आणि त्याच्यानंतर देखील मात्र आपल्याला फास्ट फॉरवर्ड करावं लागेल. कारण या स्पर्धेचे नियम कडक आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन आपण पाहत असतो आणि त्याच्याच बरोबरीने या स्पर्धेचे जेवढे आयोजक आहेत बरीचशी मेहनत घेतली आहे. आजचा फायनल डे आहे. सेमीफायनल, फायनल मॅच, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, सगळ्या गोष्टी अगदी वेळेत कंप्लीट करायच्यात. आणि त्यामुळे करण सरांनी देखील सांगितलं की आज आम्ही तुमच्या मागे नाही, आम्ही वेळेच्या मागे धावणार आहोत. त्यामुळे वेळ कोणासाठी थांबत नाही आणि आपल्याला देखील वेळेसाठी थांबायचं नाही आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 साठी ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सज्ज होतील. दोन्ही एंडने मात्र या मैदानावरती गोलंदाजी केली जाते. प्रॉपर 360 डिग्री स्टाईलचं हे क्रिकेटिंग ग्राउंड आपण पाहतोय. मागील वर्षी या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला समालोचन करण्याची एक दिवस संधी मिळाली होती आणि यावर्षी देखील मात्र मिळाली. आभार व्यक्त करीन आयोजकांचं. आजचा मॅचेस कंटिन्यू पहिल्या फेरीतील, त्यामुळे दिवा आणि नागाव थर्ड मॅच आहे आपल्याला देखील रिपोर्ट करायचं आहे. कंटिन्यू पहिल्या फेरीतील 4 मॅचेस असेल याची नोंद घ्या पहिल्या फेरीतील सर्व संघांनी. दांडी गोल केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिला ब्रेक थ्रू जो मात्र गरजेचा होता मिळवून दिलाय गोलंदाज ऋतिक म्हात्रे यांनी. फलंदाज बाद. आणि त्याचबरोबरीने आज सर्वच खेळाडूंना, प्रेक्षकांना एकविरा ढाबा प्रोप्रायटर सुखदेवजी काळन आणि दत्ता संते यांच्याकडून जेवणाची मेजवानी आहे. नॉनव्हेज आग्र्यांची स्पेशल दाल मुंडी आहे. सो सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. दुपारी इथेच सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकविरा ढाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळन आणि दत्ताजी संते यांच्याकडून.
आणि पहिल्या फेरीतील पुन्हा एकदा मी सांगेन सगळ्या मॅचेस पहिल्या 4 कंटिन्यू आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण या 2 संघांना पाहतोय. नेक्स्ट मॅचचाही टॉस झाला. मोठी देसाई आणि वाकण बी आपण तयार राहा. त्यानंतर दिवा आणि नागाव आणि चौथ्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत वाडेकर आणि कोणी बी. पहिल्या फेरीतील 4ही मॅचेस कंटिन्यू आहेत, त्यामुळे योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. सेकंड राऊंड 4 मॅचेस नंतरच होईल, ही महत्त्वपूर्ण सूचना. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये समीर आपल्याला इन होताना पाहायला मिळतील. मी नेहमीच सांगत आलेलो आहे, कोणत्याही संघासाठी 3 क्रमांकाची पोझिशन ही फार महत्त्वाची आहे. इंटरनॅशनल क्रिकेटकडे जर आपण पाहिलं फॅब 4चा जेव्हा उल्लेख केला जातो, नंबर 3ची पोझिशन फार इम्पॉर्टंट असते. यावेळेस देखील मात्र नंबर 3 वरती समीर आल्यात. व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. चांगला चेंडू आहे, टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेतोय, एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ऑन क्रीज. ही परिस्थिती आपण यावेळेस पाहिलेली आहे. इथून देखील एक निर्धाव चेंडू फेकला. 5 षटकांची मॅच म्हटली, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. अर्थातच P2चा दुसरा हे पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेलगत पाहायला मिळतील. बॉलर तयार. चांगला चेंडू, काय कमालीची गोलंदाजी आहे. लाईन लेंथ काय कमाल मेंटेन केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. चीते की रफ्तार के साथ जस्ट लाईक अ जॅग्वार. या 2 धावा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. धावांचा पाठलाग करत असताना समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं मी म्हणतो. डॉट चेंडूपेक्षा सिंगल डबलवरती तुम्हाला भर द्यावा लागेल. एक्का दुक्का ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं आणि त्याच्यावरती भर दिला आहे या दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा इथून देखील कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड इन्क्रीज झाला आहे. यावेळेस स्ट्रेट फटका, मोस्ट सेफेस्ट प्लेस ऑफ द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून साईड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे बॉल निघून चाललाय. 4 धावेंचा चौकार. चांगला फटका थांबला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे लाईन लेंथ ज्या प्रकारे होती ती फायदेशीर ठरली आहे. बॅटर समीर यांच्यासाठी आणि त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. वैयक्तिक 3 बॉल फेस केल्यात. 6 धाव्यांचं योगदान, 200चा स्ट्राईक रेट अर्थातच त्यांचं आत्तापर्यंत पाहायला मिळेल. टीमची टोटल पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. स्पीडअप तुम्हाला ठेवायचा. यस, इट्स अ रिक्वेस्ट. 45चा पाठलाग करायचा आहे. 31 रन इज स्टील नीडेड असं आपण म्हणूया. 31 धाव्यांची तुम्हाला अजूनही विजयासाठी गरज आहे. थोडंसं दडपण मात्र यावेळेस असेल गोलंदाज ऋतिक मात्रे यांच्यावरती. चौकाराचा मार बसला. अंडर प्रेशर यावेळेस गोलंदाज असतील. पुनश्च एकदा पुढील बॉलसाठी तयार आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने काय फटका आहे. इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज. आणखीन एक चौकार. मी म्हटलं होतं गोलंदाज अंडर प्रेशर असतील आणि तो प्रेशर पाहायला देखील महत्त्व आहे. आत्तापर्यंत मागील जर चेंडू आपण पाहिले चांगल्या लाईन लेंथवरती हिट केले होते. जसा एक चौकार बसला त्याच्यानंतर तो लोवर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आणखीन एक चौकार पाहिला आहे. चांगली बॅटिंग मात्र करतायत यावेळेस समीर. संघासाठी मात्र व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. हे जेव्हा ते आले होते तेव्हाच मी सांगितलं होतं. जर्सी क्रमांक 45 विअर केली आहे. सर रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो आहे. यावेळेस डाऊन द लेग साईड, खराब बॉल, तितर बितर झाल्यात. मगाशीच मी सांगितलं होतं 1-2 मोठे फटके जर खेचले तर गोलंदाजावरती दडपण येतं आणि त्या दडपणाखाली गोलंदाजी करत असताना मात्र खराब कामगिरी होती आहे. व्हाईट बॉल येईल. 1 धाव मात्र स्कोर कार्डमध्ये इन्क्रीज होईल आणि टोटल पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. श्रीमान यज्ञेश कान यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मोठी देसाई, वाकण, बेतवडे आणि त्याचबरोबर खेडीकाई गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असतील मंचावरती या सतरंगी चषकामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती की आपण तयार राहा. 19चा आकडा करण सर स्कोर कार्डवरती आला आणि 19चा आकडा जेव्हा येतो तेव्हा 1-2 आठवडी आहेत ज्या माझ्या मनामध्ये नेहमी जागृत होत असतात. सर्वप्रथम 2019चा क्रिकेट वर्ल्ड कप आपण पाहिला. 8 मॅचेस कंटिन्यू जिंकल्यानंतर न्यूझीलंड विरोधात हरलेली सेमीफायनल आणि त्यानंतर 2023च्या वर्ल्ड कपमध्ये 19 नोव्हेंबर रोजी हरलेली ती फायनल मॅच. या काही आठवणी आहेत ज्या मात्र 19च्या आकड्यावरती मी नेहमी सांगत आलेलो आहे.
आणि थोडंसं वाईट वाटतं जेव्हा आकडा येतो, कारण इंडियन क्रिकेट टीमसाठी कुठे ना कुठेतरी तो अनलकी नंबर ठरलेला आहे. यावेळेस स्कोर कार्डवरती 19 धावा जमवल्यात. अजूनही आपण पाठलाग करत असताना पाहतोय की 26 धावांची या ठिकाणाहून गरज आहे. ऑन साईडला हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. डीप लॉंग ऑनमध्ये खेळाडू दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा आहे. काय कमालीची रनिंग पाहायला मिळतीये. थोडंसं लेझी एफर्ट, हातामध्ये चेंडू गॅदर केल्यानंतर फिक्की मात्र ॲक्युरेट व्हायला हवी होती, होत नाही आहे. 2 धावा यावेळेस देखील कंप्लीट होतील. 2 धावांच्या बरोबरीने सेकंड ओव्हर इज ओव्हर. स्कोर कार्डवरती 10.50च्या सरासरीने खेळत असताना 21 रन्स यावेळेस पूर्ण केल्या गेल्यात. आणि समीकरण आता बनेल येणारे 18 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. ऑपरेटर अर्थातच मगाशीच सांगितलं गेलं की आजच्या जी जेवणाची व्यवस्था आहे, अर्थातच अन्नदाता सुखी भव असं आपण म्हणत असतो. आणि या सुखदेवजी काळणसाहेब, दत्ता संतेसाहेब यांच्या माध्यमातून एकविरा ढाबाचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्याच्याच बरोबरीने आमचे आदरणीय चंद्रकांत दादा भंडारी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. विनंती असेल सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं, स्पर्धेमध्ये स्वागत, मोस्ट वेलकम असेल. पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतो. या स्पर्धेमध्ये अनंत फोलोरे साहेब, कुणाल पाटील साहेब यांच्या माध्यमातून केली गेली आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि 13 मिनिटांचा कालावधी मात्र घेतला गेला. आता माहिती पोहोचलेली आहे, त्यामुळे 7 मिनिटं तुमच्याकडे असतील, ज्यामध्ये तुम्हाला 2 ओव्हर पुढच्या कंप्लीट करायच्या आहेत. 18 बॉल 24ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस पुनश्च एकदा तयार होत आहेत. वैयक्तिक दुसरं, टीमकडून तिसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल आहे, पहिलाच बॉल प्रहार केलाय, स्लॉटमध्ये आला, बाहेरच्या प्लॉटमध्ये मात्र डिलिव्हर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावेंचा षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. धावा आणि चेंडूंमधील अंतर कमी करण्याचं काम मात्र यावेळेस केलं जात आहे. आणि त्याच्याच बरोबरीने मात्र प्रेशर रिलीजिंग शॉट ज्याला आपण म्हणतो तो फटका आला आहे. आणि यावेळेस मात्र आता इक्वेशन सोपं केलं जाईल. येणारी 17 बॉल विजयासाठी 18 धावांची गरज आहे. बॉलर तयार, पुनश्च एकदा कमबॅक करणं महत्त्वाचं गोलंदाज तेजस यांच्यासाठी. यावेळेस फुलरलँडचा बॉल, 4-5व्या स्टंपवरती पिचिंग पाहतो, ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरमध्ये खेळाडू वेगाने येतील. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे, कारण सिर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं. बचेंगे तो और भी लढेंगे हे मराठा सरदारांनी स्वतःच्या सैन्याला सांगितलं होतं मुघलांच्या विरोधात. आणि यावेळेस एकमेकांना देखील सांगतायत की बचेंगे तो और भी लढेंगे आणि कदम जमेंगे तो रन बनेंगे, याचा उल्लेख मी बऱ्याचदा केलेला आहे. यावेळेस देखील सिंगल धाव मिळते. चांगली माइंडसेट आहे. मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेशनला महत्त्व दिलं आहे, कौतुकाची बाब असेल. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं मी म्हणत असतो. यावेळेस टॉट चेंडू फेकला, कमबॅक केला आहे. यू हॅव टू ट्राय समथिंग डिफरंट टू गेट द सक्सेस. कारण जेव्हा तुमची ताकद वर्क करत नाही, काहीसं आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. ती रणनीती वापरण्याची गरज आहे यावेळेस गोलंदाज तेजस यांना. तुम्हाला जर संधी मिळत नसतील तर तुम्हाला संधी निर्माण कराव्या लागतात. यू हॅव टू क्रिएट द चान्सेस टू गेट द सक्सेस, हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. पुनश्च एकदा बॉलर तयार होतील. तेजस अधिकचा वेळ घेत आहे बघा प्लीज, रिक्वेस्ट असेल. अधिकचा वेळ घेतला, शेवटच्या षटकामध्ये मात्र जे काही रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतील. बॅकफुटला गेल्यात, फक्त दिशा दाखवली आहे. खेळाडू आहेत, यस, चांगला झेल कॅरी केलाय. द कॅच हॅज बीन टेकन. Batter departs, going back to pavilion. Second wicket falls down. Thank you DJ. United क्रमांक 4 वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटील इन केले जात आहेत. दरम्यान आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, अर्थातच आमचे
सरवली भिवंडीचे विशाल पाटील सर हे देखील या ठिकाणी आलेत. विशाल सर वेलकम, आपलं स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून देखील असेल. स्कोर कार्डवरती आपण पुनश्च एकदा नजर फिरवली. 28 धावा जमवल्या गेल्यात. 17 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. 17 पे खतरा, पण खतरो का खिलाडी आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनण्याची हीच वेळ आहे. संधी जेव्हा तुम्हाला मिळते त्याचं सोनं तुम्हाला करावं लागतं. तेजस यांनी एक विकेटने कमबॅक केलं आहे आणि संघाला मात्र अजूनही या मॅचमध्ये प्रस्थापित करून ठेवण्याचं काम केलं आहे. यावेळेस देखील यॉर्क लाईनचा चेंडू, मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय अन बॉलर कुठली असेल तर ती असते यॉर्कर. ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. व्हाईट लाईनला क्रश करणारा बॉल मात्र विकेट कीपर यांच्या हातामध्ये आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती या खेळाडूने षटकार खाल्ला होता, त्याच्यानंतरच्या बॉलवरती मात्र कमालीचं कमबॅक झालंय. आणखीन एक बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. जाना था वाशी पहुंच गई काशी म्हणायला हरकत नाहीये. बॅकवर्ड झोन मध्ये बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाडीचा चौकार. मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्डवरती 32 धावा यावेळेस जमवल्या जातील आणि समीकरण आता मात्र उरलेलं आहे. येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. पाण्याची मागणी केलेली. यस, ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झालाय. टायमर या ठिकाणी पॉज केला जाईल आणि लगेचच आपण तो ड्रिंक्स ब्रेक संपवायचा आहे. त्याच्यासाठी देखील जास्त कालावधी नसणार आहे. ऑन स्क्रीनवरती जर आपण पाहिलं सगळ्या पाहुण्यांचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे त्या सगळ्यांचे बॅनर्स या ठिकाणी मात्र ऑन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहे. हॅपी इव्हेंट्स यांचं देखील बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अर्थातच हॅपी इव्हेंट्स म्हटलं की त्याचे प्रोप्रायटर आमचे करण कालन सर असतील, यश कालन सर असतील. यांना आपण कोणत्याही इव्हेंटसाठी संपर्क साधू शकता. स्नेहल ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं बॅनर ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. वचन काळन साहेब त्याचे प्रोप्रायटर देखील असतील. त्याच्याच बरोबरीने वेदू बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स चिन्मयजी काळन, उल्का मंडप डेकोरेटरचं बॅनर संकेतजी ठाकूर प्रोप्रायटर आहेत. बरेचसे बॅनर पाहायला मिळत आहेत. मैत्री फार्म हाऊसचं बॅनर देखील रोशनजी पाटील, रॉयल ब्रदर्सचं बॅनर पाहायला मिळत आहे. सगळे ॲड्स आपण या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती पाहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा वळतोय. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक संपला गेला. येणारे 12 बॉल्स विजयासाठी मात्र 13 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आत्तापर्यंत केली गेली आहे. प्रशांत तांडील ॲज अन ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, अजूनही मैदानावरती उभे आहेत. आणि विष्णू पाटील इनॅट क्रमांक 4 वरती आले आणि एक 4 त्यांच्या बॅटमधून देखील आलेला आहे. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं आहे. धीरज ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4चा पहिला बॉल. पहिलाच बॉल आखूड टप्पाचा. आउटसाईड टॉप स्टंपची लाईन. बॉल विकेट कीपर यांच्या हातामध्ये. 1 बाउंसची वॉर्निंग दिली जाते. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. जरी आव्हान सोपं असलं तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्यामुळे जरी सुरुवातीला तुमच्यावरती आक्रमण केलं असलं तरी त्या आक्रमणाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. जर तुमच्यावरती वार केलेत पलटवार करण्याची गरज आहे. यावेळेस देखील तीच लाईन. यस, नक्कीच आउटसाईड टॉप स्टंप व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल निघून चाललाय. ICCचा लॉ क्रमांक 22 व्हाईट बॉलचा लॉ आहे आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉज असं म्हटलं जातं. अवांतर चेंडूने मात्र धावा इन्क्रीज होतील. दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती मात्र निर्माण केली गेली आहे. मैदानावरती तुम्हाला धावांचा बचाव करत असताना व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्राच्या धावा वगळाव्या लागतात. ते करण्याची गरज देखील असेल. स्विच हिटचा फटका. दुधारी तलवार. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. हे बऱ्याचदा आपण ऐकलं. यावेळेस कनेक्शन प्रॉपर नव्हता. फक्त एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. सिंगल डबल देखील मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवतील बॅटिंग टीमला आणि जास्त काही करण्याची आता गरज राहिली नाही आहे. स्कोर कार्डवरती 34 धावा जमवल्या गेल्यात. विजयासाठी जर आपण इक्वेशन पाहिलं येणारे 10 बॉल्स आणि 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा. चेंडू बॉलमध्ये चेंडू आणि धावांमध्ये फक्त 1चं अंतर आहे. यावेळेस स्ट्रेट डाउन द ग्राउंड. काय फटका है. स्वीट साउंड ऑफ अ बैट. हम मैदान पर है खड़े, छक्के मारेंगे बड़े बड़े. 6 धावांचा षटकार.
विजयासाठी आता फक्त 5 धाव्यांची गरज आहे. मॅचमधील मात्र मजा निघून गेली आहे. सामन्यातील हवा काढून टाकण्याचं काम या षटकाराने केलं आहे आणि तो षटकार ठोकला आहे विष्णू पाटील यांनी. आदरणीय निलेश काळद साहेबांचं आगमन व्यासपीठावरती. मोस्ट वेलकम सर, स्वागत आपलं. यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेत केलाय, खेळाडू येतील बॉल खाली. झेलची शक्यता, यस. कॅच मात्र या ठिकाणी कॅरी केली जाते. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. अनदर विकेट डाऊन. होती का हे विष्णू पाटील यांना स्वतःला आता विचारावं लागेल, कारण जिथे एक षटकार तुम्ही ठोकला त्याच्यानंतर फक्त 5 धाव्यांची गरज होती. सेन्सिबिलिटी तुम्हाला यूज करावी लागते या खेळामध्ये. मी नेहमी सांगितलं असतं, ॲज अन क्रिकेट प्लेयर यू हॅव टू डेव्हलप सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी अँड पेशन्स इन युअर सेल्फ टू बिकम अ ग्रेट क्रिकेटर. या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. या 3 गोष्टीवरती ॲज अन क्रिकेटर तुम्हाला भर द्यावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुमच्या संघासाठी गरज असते तेव्हा आक्रमण करा, जेव्हा गरज नसते तेव्हा संयम देखील महत्त्वाचा आहे. ओहो, यावेळेस बाहेरची कडा घेतली. विकेट किपर एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. झेल घ्यायला हवी होती, कठीण संधी होती, पण कठीण गोष्टी तुम्हाला आता सोप्या कराव्या लागतील. झेल सुटली गेली आहे. मगाशीच मी सांगितलं होतं पकडो कॅच जितो मॅच, पण यावेळेस मात्र झेल ड्रॉप. जीवनदान घेतलं गेलं आहे. एक धाव मात्र यावेळेस देखील मिळाली जाईल आणि स्कोर कार्डवरती आता 41 धावा जमवल्या गेल्यात. येणारे 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज. धावा बनवणार का 4 आणि होईल का बेडा पार? चला बघूया. स्विचेटचा फटका, खेळाडू नाही आहेत. कॅप सिलेक्शन प्रॉपर. काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. मॅच फिनिश केली आहे. धावा 4, झालाय बेडा पार. विजयाचं स्वप्न देखील होईल साकार. वेल डन, वेल प्लेड. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील 2 टीम आपण लगेच मॅचला मात्र सुरुवात करायची आहे. वाकण बी टीम आपण टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच मैदानाच्या